We'll open our Bibles to Revelation chapter 3 verse 8. I know your works. Behold, I have set before you an open door, and no man can shut it. For you have a little strength, and has kept my word, and has not denied my name. प्रगटीकरण 3:8 मध्ये लिहिलंय, तुझी कामे मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवलेले आहे आणि ते कोणाच्याने बंद करवत नाही. कारण तुला थोडे सामर्थ्य आहे, तरी तू माझे वचन पाळले आणि माझे नाव तू नाकारलेले नाही. Praise God. देवाला धन्यवाद. God says, देव म्हणतो, because you keep my word, तुम्ही माझा शब्द पाळत असल्यामुळे, because you seek my face, आणि तुम्ही माझं मुख शोधत I असल्यामुळे, have set an open door for you. मी तुमच्यासाठी उघडं दार ठेवलेलं A आहे. great door, एक मोठं दार, behind which you will get everything. ज्या दारामागे तुम्हाला सगळं काही मिळेल. A door of blessing, आशीर्वादाचं दार, a door of healing, आरोग्याचं a दार, door of deliverance, सुटकेचं दार, a door of success, यशाचं दार, a door of unity. ऐक्याचं दार. And once I open that door, आणि एकदा का ते दार मी तुमच्यासाठी उघडलं, God says no man can close it. की परमेश्वर म्हणतो, एकही माणूस ते दार बंद नाही करू शकत. God says no man can close that door. परमेश्वर म्हणतो, ते दार कोणीही माणूस बंद करू शकणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. You are exhausted आज तुम्ही अगदी संपलेले, थकलेले आहात trying to open a door. आणि प्रयत्न करत आहात की ते दार तुमच्याकडनं उघडावं. But God says, पण देव सांगत आहे, look what I am doing for you. पहा, मी तुमच्यासाठी काय करत आहे. Because I love you. माझं तुझ्यावर प्रेम असल्यामुळे, Because I know your condition. आणि मला तुझी अवस्था ठाऊक Because असल्यामुळे, I know your pain. मला तुझ्या वेदना ठाऊक असल्यामुळे, A special door I will open for my people. एक खास दार माझ्या लोकांसाठी मी उघडणार आहे. One special door God is going to open for you. एक खास दार देव तुमच्यासाठी उघडणार आहे. And once you enter this door, आणि एकदा का त्या दारातून तुम्ही प्रवेश केला, all blessings shall be yours. की सर्व आशीर्वाद तुमच्या मालकीचे होतील. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं, in Psalm 91 verse 14, स्तोत्र 91:14, because you have set your love upon me, तुम्ही तुमचं प्रेम माझ्यावर ठेवलेलं असल्यामुळे, therefore I will deliver you. मी तुम्हा लोकांना सुटका देणार आहे I will set you on high. आणि मी तुम्हाला उच्च जागी नेणार आहे. Because you have known my कारण name. तुम्ही माझं नाव जाणलेलं आहे. Rejoice tonight. आज रात्री आनंद करा. God has reserved a special door only for you. परमेश्वराने एक खास दार फक्त तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. And once you enter the door, आणि एकदा त्या दारातून तू प्रवेश केला, the door that God has opened, जे दार देवाने तुझ्यासाठी उघडलंय, blessings upon blessings shall be yours. मग आशीर्वादांवर आशीर्वाद तुझे होणार आहेत. देवाला धन्यवाद. I'm telling you, मी तुम्हा लोकांना सांगत you आहे, may have knocked plenty of doors, कदाचित तुम्ही अनेक सारे दरवाजे वाजवून इथे आलेले असाल, but today आज मात्र you have entered the door of the temple of God. तुम्ही देवाच्या मंदिराच्या दारात आलेले आहात. This is the door. हेच ते दार आहे. This is the gate हेच ते दार आहे through which you entered in. ज्या दारातून तुम्ही आत प्रवेश केलाय. God opened this door for you देवाने हे दार तुझ्यासाठी उघडलंय, to bless you, तुला आशीर्वाद द्यायला, to heal तुला you, आरोग्य द्यायला, to deliver you. तुला सुटका द्यायला. When you come to the temple of God, जेव्हा तुम्ही लोक देवाच्या मंदिराच्या आत येता, God has to grant your request. देवाने तुमच्या विनंत्या मान्य केल्याच पाहिजे. Here is the place. देवाच्या दारीच तुझ्या विनंत्या This is मान्य the house करणार of आहे. God. हे देवाचं घर आहे. This is Bethsaida, हे बेथसेदा आहे. house of mercy. हे दयेचं घर आहे. God will hear you देव tonight. जरूर इथे आज रात्री तुझं ऐकेल. No doors can be shut for you. असं कुठलंही दार नाही जे तुझ्या माझ्यासाठी बंद राहील. You have to just hold the hands of Jesus तुला फक्त येशूंचा हात धरावा लागेल and tell him, आणि येशूंना सांगावं Lord, लागेल की प्रभू, this is the door I want to open. हे दार माझ्यासाठी उघडायला हवंय. He will say, hold my hand येशू म्हणतील, माझा हात धर and walk with me. आणि चल माझ्या बरोबर. And he will take you through those doors. आणि येशू ते दार तुझ्यासाठी उघडून टाकतील. Praise God. देवाला धन्यवाद. If you follow him, जर तुम्ही येशूंच्या मागे चाललात तर, you will be behind him, you will be where he is. येशूंच्या मागे चाललात तर जिथे येशू असतील तिथे तू असशील. He has the power to open any closed doors. येशूंकडे कुठलंही बंद दार उघडायचं सामर्थ्य आहे. People have told me लोकांनी मला सांगितलंय, nothing was working for me, pastor. लोक मला येऊन सांगतात ना की पास्टर माझ्या जीवनामध्ये काही कामच होत नव्हतं. I knocked at every door but no door was opening for किती me. सारी दारं मी वाजवली पण माझ्यासाठी एकही दार उघडलं नाही.
Some have said, काही लोक मला म्हणतात, Pastor, पास्टर, I'd walked through the wrong door and messed up my life. मी चुकीच्या दारांमधनं गेलो आणि माझ्या आयुष्याची बर्बादी मी स्वतःच केली. Now I cannot close that door. आता ते उघडलेलं दार मला बंद सुद्धा करता What येत shall I नाही. do? आता मी काय करू? You know what Jesus said? येशू काय म्हणाले माहित आहे? In John 10 verse 9, योहानाचा 10वा अध्याय 9व वचन, Jesus said, येशू म्हणाले, I am the door. मी दार आहे. If anyone enters through me, माझ्याद्वारे जर कोणी आत येईल he shall be saved, त्याचं तारण होईल. and he shall go in and out and find green pasture. तो आतमध्ये येईल, तो बाहेर जाईल आणि त्याला हिरवगार कुरण सापडेल. My Jesus is that blessed door. माझे येशू ते आशीर्वादी दार आहेत. He called himself the door. येशूंनी स्वतःला दार असं म्हणवलंय. Jesus is the only exit door from death. येशू ख्रिस्त एकच बाहेर जायचं दार आहे. मृत्यूपासून बाहेर जायचं दार येशूच आहे. Jesus is the only exit door from hell. आणि नरकापासून एक्झिट म्हणजे बाहेर यायचं असेल तर त्याचं दार सुद्धा फक्त येशू आहे. Jesus is the only exit door from the demonic powers. सैतानी शक्त्यांपासून, नरकापासून, मृत्यूपासून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर त्याचं दार फक्त येशू आहे. My Jesus is the only entryway to life. माझे येशू ख्रिस्त जीवनाकडे न्यायचा एकच मार्ग आणि दार आहेत. My Jesus is the only entryway to heaven. माझे येशू ख्रिस्त स्वर्गात न्यायचं एकच प्रवेशद्वार आहेत. My Jesus is the only entryway to eternal life. माझे येशू ख्रिस्त एकमेव अनंत कालच्या जीवनाकडे नेणारं दार आहेत. Whoever goes through these doors, आणि जो कोणी येशू म्हटलेल्या दारातनं जाईल he will find life and life in abundance. त्याला जीवन आणि भरपूर जीवन सापडेल. He will be completely healed and transformed. संपूर्णपणे तो आरोग्यवान होईल आणि त्याचं जीवन बदलून He जाईल. will find peace and joy. त्याला शांती आणि आनंद मिळेल. Has the enemy attacked you? शत्रूने तुझ्यावर काही हल्ला केलाय का? Has the enemy destroyed any organ of your body? शत्रूने तुझ्या शरीरातला कुठला अवयव खराब केलाय का? Is there any ailment ravaging your body? काही आजार पाजार रोगराई तुझ्या शरीरात आलीये का? My God has the spare parts in heaven. माझ्या देवाकडे स्वर्गात तुझ्या शरीरातले सगळे जास्तीचे अवयव आहेत. My God has the spare parts of all the organs of the human body. संपूर्ण मानवी शरीरातले सगळे अवयव देवाकडे आहे स्वर्गामध्ये. You know, it is very important to recognize तुम्हाला माहिती आहे, हे ओळखून घेणं महत्वाचं आहे that some doors may be very, very difficult to open. की काही दारं उघडणं फार 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 अवघड असेल. But if you pray पण जर तुम्ही प्रार्थना केली and if you persevere, आणि चिकाटीनं प्रार्थना if केली, you have hope in God, अखंड निरंतर प्रार्थना करून जर देवावर आशा ठेवली, if you have faith in God, देवावर विश्वास ठेवला, those doors that are meant to be opened for you will be opened in the name of तर Jesus. जी दारं तुझ्यासाठी उघडली पाहिजे ती दारं तुझ्यासाठी येशूंच्या नावात उघडणारच. The door of success, the door of love, the door of healing, the door of blessing. यशाचं दार, प्रेमाचं दार आणि आरोग्याचं दार, सुटकेचं दार. There will be no devil or any evil powers even in hell that will close the door that God has opened for आणि you. मग नरकातला सुद्धा एकही सैतान किंवा सैतानी शक्ती देवाने तुझ्यासाठी उघडलेलं दार बंद करू शकत नाही. No evil powers नाही. from the mountains, from the air who can stop God blessing you. मग ती सैतानी शक्ती डोंगरावरनं येऊ दे, हवेतनं येऊ दे, ती सैतानी शक्ती तुला देवाकडनं आशीर्वादित होण्यापासून थांबवू शकत नाही. Some of you have entered evil doors. तुमच्यातले काही लोक मात्र सैतानी दारांमध्ये गेलेले आहेत That's why you are suffering. आणि म्हणून तुम्हाला त्रास होतोय कारण तुम्ही सैतानी दाराच्या आत गेलाय. Some have entered into doors innocently which were not meant to be opened for you. आणि काही लोक साधे भोळेपणामध्ये जी दारं त्यांच्यासाठी नाहीयेत अशा दारांच्या आत गेलेले आहेत. Some have entered doors of curses, काही लोक शापांच्या दारात गेलेत, doors of poverty, काही दारिद्र्याच्या दाराच्या आत गेलेत, doors of fear. काही भीतीच्या दाराच्या आत गेलेत. You thought there lies your success, but that door brought curses. तुला असं वाटलं की त्या दाराच्या आत तुझं यश आहे पण त्या दारातनं तुला शाप मिळाले. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 16:25, नीतिसूत्र 16वा अध्याय 25वा वचन, there is a way that seems right for a man, एक मार्ग माणसाला बरोबर वाटतो but पण the end thereof are the ways of death. त्या मार्गाचा अंत मरण आहे. So you have brought in all the evil in your home. तर तुम्ही लोकांनी ते सगळं अरिष्ट ती दुष्टाई आपल्या घरात आणली आहे Your house has been invaded and infested with all kinds of evil. आणि तुझ्या घरावरती सैतानाने धाड घातली आहे सगळ्या दुष्टाईची. Now you cannot shut the door आणि आता नाही तुला ते दार बंद करता येत आहे because the demonic keepers are standing stationed at your door. कारण सैतानी रक्षक तुझ्या दारापाशीच उभे आहेत They are keeping you as a prisoner. आणि तुला कैद करून त्यांनी तिथे ठेवलंय. But my God will break those shackles पण in माझा Jesus' देव name. त्या साख्या येशूंच्या नावात तोडणार आहे. My God will drive
out the keeper standing at your door of blessing in the name of Jesus. आणि माझा देव तुझ्या आशीर्वादाच्या दारापाशी उभ्या असलेल्या सगळ्यांना हकलून लावणार आहे. Yes, He's going to do it in the name of देव Jesus. करणार आहे येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.